शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, टोमॅटोसारख्या पिकाचं आपण यशस्वी उत्पादन घेतलं तर त्यातून आर्थिक फायदा हा निश्चित मिळतो. मात्र या टोमॅटो पिकाचं व्यवस्थापन करताना त्यावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं. आज आपण टोमॅटो पिकावर येणाऱ्या विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठीच्या काही उपाययोजना जाणून घेऊयात. शेतकरी बंधू भगिनींनो, टोमॅटोची लागवडीसाठी खात्रीशीर आणि दर्जेदार तसंच रोगास प्रतिरोधक सहनशील वाणांचा वापर करावा. टोमॅटोची लागवड करताना परवानाधारक रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी. रोपवाटिकेमध्ये इन्सेक्ट नेट हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट हाऊस अशा सुविधा असाव्यात. रोपवाटिकेमध्ये रस शोषक किडी, यामध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. रोपे 40 ते 80 मेश नायलॉनच्या जाळीच्या मंडपामध्ये तयार केली असल्यास रस शोषक किडींचा प्रादुर्भाव हा कमी करता येतो. साधारणतः 20 दिवसांपेक्षा कमी वयाची किंवा 28 दिवसांपेक्षा जास्त वयाची रोपं लागवडीसाठी वापरू नयेत. रोपे लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 5 मिली किंवा मॅन्कोझेप 20 ग्रॅम प्रति 10 लिटर या द्रावणात रोपांची मुळं 10 ते 15 मिनिटांसाठी बुडवावीत. रोपं लागवडीनंतर लगेच मुळी सदृढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड 1 किलो प्रति 200 लिटर पाणी प्रति एकर तसंच कॉपर ऑक्झिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. टोमॅटोच्या लागवडीपासून दर 25 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. रोपं लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकांचं निरीक्षण करावं. टोमॅटो लागवड केलेल्या क्षेत्राच्या चारही बाजूंनी मका पिकाच्या 2 ते 3 ओळी लावाव्यात किंवा 6 फूट उंचीचं शेडनेट चारही बाजूंनी लावावं. लागवडीनंतर 30 दिवसांपर्यंत संरक्षक नेटने टोमॅटोची पूर्ण ओळ झाकल्यास उन्हापासून आणि रसशोषक किडींपासून संरक्षण होण्याला मदत मिळते. शेतकरी बंधू भगिनींनो, रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी एकरी 40 निळे आणि पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत. पिकांची फेरपालट करावी. टोमॅटो लागवडी अगोदरच्या हंगामात टोमॅटो, मिरची, वांगी किंवा बटाटा तसंच गहू या पिकांची लागवड नसावी. प्रादुर्भावग्रस्त फळांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. अशा प्रकारे शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचं नियंत्रण करणं किंवा त्यासाठीच्या उपाययोजना करणं हे अतिशय गरजेचं असतं.